शेतकरी मित्रांनो, राम राम. सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपली वांग्याची लागवड ही 17 मे 2024ची आपली वांग्याची लागवड आहे. आणि आता आपल्या वांग्याला जवळपास 2 आळवण्या म्हणजे ड्रिचिंग झालेली आहेत. तर तिसरी आळवणी सुद्धा आपण करणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण वांगी पिकाला महत्त्वाच्या ज्या 3 आळवण्या आहेत तर ते कोणत्या कोणत्या करायच्यात तर ही सविस्तर माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये देणार आहोत. वांग्याच्या 3 आळवण्या ह्या एकाच व्हिडिओमध्ये देणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर शेतकरी मित्रांनो, वांग्याला पहिली आळवणी ही लागवड केल्यापासून 4थ्या दिवशी करायच्यात. तर 4थ्या दिवशी आपल्याला 19-19-19 हे खत एकरी 4 किलो, त्याच्यासोबत 22 टन हे बुरशीनाशक एकरी 500 ग्राम आणि त्याच्यासोबत ब्रँडेड कंपनीचे ह्युमिक ॲसिड हे एकरी 500 ग्राम अशा पद्धतीनं तिन्हीचं मिश्रण करून 200 लिटर पाण्यातून पहिली आळवणी आपल्याला 4थ्या दिवशी करायची आहेत. तर शेतकरी मित्रांनो, दुसरी आळवणी ही आपल्याला 8व्या दिवशी करायच्यात. तर ते कोणती करायच्यात तर 8व्या दिवशी आपल्याला 12-61-0 हे खत घ्यायचं आहे एकरी 4 किलो. त्याच्यासोबत इसायबियान टॉनिक हे एकरी 1 लिटर घ्यायचं आणि त्याच्यासोबत ॲक्ट्रा हे कीटकनाशक एकरी 100 ग्राम अशा पद्धतीनं घ्यायचं. गेल्या वारला आपण पहिल्या आळवणीमध्ये बुरशीनाशक घेतलं होतं, ह्या आळवणीमध्ये कीटकनाशक. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीनं दुसरी आळवणी ही 8व्या दिवशी करायच्यात. तर तिसरी आळवणी ही 12व्या दिवशी केली पाहिजेत. तर ती कोणती करायच्यात तर तिसऱ्या आळवणीमध्ये आपल्याला 13-40-13 हे खत एकरी 4 किलो घ्यायचं. त्याच्यासोबत चिलेटेड मायक्रोन्यूटन हे आपल्याला घ्यायचं एकरी 500 ग्राम आणि त्याच्यासोबतच घ्यायचं आहे वेदांत कंपनीचं सिलिकॉन हे नंबर 1 आहे. तर हे आपल्या पानाची जाडी वाढवणे, पानाची साईज फाकवणे अशा उन्हाच्या टेम्परेचरमध्ये हे लय भारी काम करते. तर अशा पद्धतीनं तिसऱ्या दिवशी 12व्या दिवशी आपल्याला ही तिसरी आळवणी करायच्यात. तर शेतकरी मित्रांनो, तिन्ही बी आळवण्या हे जबरदस्त आळवण्या आहेत आणि वेगवेगळं व्हिडिओ बघत बसायची गरज नाही. पहिली आळवणी कोणती करायची आहे, दुसरी कोणती करायची आहे, एकाच व्हिडिओमध्ये तिन्ही आळवण्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा. धन्यवाद.